ब्रोही वरम वत्सा सूत्र मी माझ्या कर्तव्यात मग्न असते एकाएकी तुझी दीनवाणी हाक ऐकली आणि या रंगभूमीवर अवतीर्ण झालोय. चांगले माझ्या प्रिय वक्ता कशासाठी या गणपती गजाननचा तुझा विघ्ने बहु येती नाटकी, विघ्ने बहु येती नाटकी, विघ्ने बहु येती नाटकी, यात कारणे नसतो तुझला, यात कारणे यात कारणे नसतो तुझला. विघ्ने निवारिणे गणपती, विघ्ने बहु येती नाटकी, विघ्ने बहु येती नाटकी, विघ्ने बहु येती नाटकी. तुझ्या नाटकात भलभलती विघ्नेचा संभव तुला वाचतोय. मुळी चिंता करू नकोस. माझ्या हाती असणाऱ्या पाच आणि अंगुष्ठाच्या योगानं समूळ विघ्नांचा नाश करी असा या गणपती गजाननाचा मंगलमय आशीर्वाद. अन्य कुठची इच्छा पद्महिमालय तुझ्या नाटकात असणारी अज्ञान बालके सूज्ञ होऊन देवगुरु बृहस्पतीप्रमाणे भाषणे करतील, कडे गंधर्वप्रमाणे गायन करतील, कष्टरंभांप्रमाणे नृत्यही करतील असा या गणपती गजानन शुभ आणि मंगलतरीचा आशीर्वाद. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची शरणी वंदिते पाया सर्वांगी सुंदर विजयाची केतने
चिन्मयेश्वर! अरे बोलिता सोपं वाटतंय, पण याच्यासाठी तुला एकच सांगतोय. नाट्य रसिको, आईच खळीगावकर. आईच खळीगावकर यांनी माझ्या कलागुणांचा गौरव करण्यासाठी बहुमूल्य असं 100 रुपयाचं पारितोषिक दिलंय. आईच खळीगावकर यांचे आभार मानून स्वतः मारुती सावंत यांच्या वतीनं गुरुकृपा दशावतार भांडवलाच्या वतीनं बक्षिसाचा स्वीकार.
ताई तुमचं रक्षण करते आणि तुम्ही दोन्ही बंधू आज माझं रक्षण करताय सत्य माझ्यामुळे तुम्ही आणि तुमच्यामुळे मी आहे. आई जीवन सत्य. बरोबर आहे ना मग हे घडवताय ते कशासाठी असं म्हणतो. ठिकाणी गेलो दिवसापासून सोबत जायचे नाही आमच्या दृष्टीस बजा नाही पण त्याच वेळी नजरेमध्ये याच्या मुखामध्ये शब्द बाहेर पडले कसे कोणते ते शब्द कोणते असतील काही हे जर का मी तुला सांगितलं होतं तर तुम्ही होय. असं काय सांगणार आहेस? आणि ते शब्द कोणते असेल हा तर भूतेश्वर अरे तुझा आणि तुझ्या नाहीत माझ्या जीवावर ऐक मी तुम्हाला प्रथमच सांगितलं काय ते ही भांडण्याची वेळ नाहीये ताई आली आहे ताईला भूक लागली याच्यासाठी भांडून चालणार नाही सत्य ह्या एकमेकांना आलिंगन द्या आणि हे भांडण इथंच थांबवा कुणी आमच्या ताई कधीही बोलणार नाही. बरोबर आहे. वा 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 अरे माझ्या दोन्ही बंधूंनो समाधान वाटलं भांडभाड भांडलात खरे पण आम्ही तिघही झटतोय आमच्या पोटाच्या खळीसाठी बरोबर आहे ना मग आता तू कशी काय शांत होणार मग यावेळी एकच काय या अरण्याचा त्याग करून या अरण्याचा त्याग करून घनघोराच्या आता चिंता करू नकोस. मार्ग शिकार आपल्याला मिळणार. पण तू या दिशेला मी या दिशेला चला
आहे कोण आहेस तू? देवतांचा आणय कळलं केवंत पुरुष नारद मानता माझ्या देहाला संज्ञा एवढाच नव्हे अरे भूत भविष्य वर्तमान जाणण्याची शक्ती आहे. तोच मी नारद कळलं ना? अनुभव आला नाही अजून यायचे आल्या आल्या तो अनुभव तुम्ही आम्हाला दाखवला हा त्यावरूनच कळलं याची प्रत्येकाला जाणीव ठेवली नक्कीच कारण तुमचा हस्त आमच्या मस्तकावर येतात आमच्या भुकेचा प्रतापचा साध्यवान झालाय. बरोबर. अनुभव आला याच्या पुढे कोणता अनुभव? तू होणार झाला नाहीस ना तू म्हणून म्हणतो काय हो, काय रे, मला हो. सांगा. हा सांगतोय तू वरून खा हा सांगतोय मी खालून खातोय तू कुठून खाणार आहे मधून खरा बस प्रत्येकाची जागा ठरलेली आहे ठरलेली. तृप्त होईल तुमच्या जठराने तृप्त होईल हा वरून खाणारा अनुभव आहे तो खालून खाणार म्हणतोय जरा याचं कसं याला जरा जास्त लागतं हा म्हणून याला जरा कमी लागतं आणि मला पूर्ण कमी लागतं. उरलेलंही लागतं. होतच नाही माझ्याला. त्याच्यामुळे दिसते. हो मी पण अशी मला सांगा रे काय? एक वेळ तुम्ही मला भक्षण करा होय. एक वेळ करा पुन्हा कोणाला करा असे मनुष्य आरोग्याच्या ठिकाणी येत नसतात. जो कुणी मनुष्याच्या नेत्रास पडेल. हे रसाचे वेगळे. हे रसाचे वेगळे. माझ्यासारखे नव्हे हा. म्हणजे तू खरंच भगवान झालाय. एकंदरीत देहाचा निरीक्षण केल्यानंतर प्रत्येकाच्या ठाणात आला पाहिजे. वा 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 नारद मुनी हा. मला एक सांगा काय ते असा तुमच्या मायाचा एक मार्ग जिथे जाऊ तिथे आम्हाला भक्ष मिळेल जिथे जाऊ तिथे खाऊ प्रतिदिनी भक्ष आम्हाला मिळायला हवा. याला एक आणि म्हणजे हे ना. तिघांचाही घर शांत झाला पाहिजे बरोबर. हा, आणि म्हणून म्हटलं अरे एक वेळ मला खा दुसऱ्या वेळी उपाशी राहा तेच बरोबर आहे मग ते तुम्ही उपाशी राहू नये म्हणून मार्ग कारण मी ते आलोय तुमची काळजी आहे मला आहे म्हणून मला इथपर्यंत आलोय. आमच्या जागी तुम्ही थांबा. ऐका प्रतिनिधी तुमचा जनानी तप झाला पाहिजे शांत झाला पाहिजे एकच मार्ग आहे कोणता एकच मार्ग आहे अरे या समोर दिसणार ती मालव नगरी मालव नगरी या मार्गाने होय अनेक 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 गण तिथे राहतात तेवढा नव्हे राज करते आणि म्हणून आता ती लाख प्रजा अरे प्रत्येक ठिकाणी एक एक भक्ष्य केलं ना तरी संपणार नाही काय सांगतो संपणार नाही आणि तुम्हाला रोजचा आनंद मिळेल रोजची मेजवानी हो मग असं तर असं बरोबर आहे. काय? भूतेश्वर प्रतिदिनी भक्ष जर का आम्हाला मिळाला मी जरा बरी होईल खमटी. ताई, तू बरी असलीस की आम्ही बरे बरोबर आहे. याच्यासाठी विलंब न तुम्ही लावू. बरोबर आहे तर काय करू त्याचं माझ्यासाठी कोणीच नाही तिथे. त्याचं काय करायचं त्याचं पण लिहिणार आहे. होय ना काय तो हरकत आगाऊ आहे, पहिलं बाजूला सोडू नका पुढेच राहील. हा. या दोघात लहान मी आहे. म्हणलं पण त्यामुळे प्रथमचा स्वीकार मी साध्य अल्लड करणार. आहेस ना, अल्लड म्हणून सांगितलं. काय ते? हा. भूतेश्वर आमच्याने अल्लड असतो ना तिथे कुठं जाऊ शकतो म्हणून सांगितलं. कुठेही गेलो तरी शिकार साध्य झाली ना, माझा भूतकाळ साध्य झाली ना. चला. सुंदर डॉक्टर सिगो आमचे हरमुळे फादर अण्णा भिडे यांच्या कलावंता गौरव करण्याकरता भाई खांदेणे लाख मुलं बसले त्यांचं जे आभार म्हणून म्हणायला म्हणून करू रुपये स्वतः नाट्यमंडळ हवं मला ती महत्वाचं चौधरी बक्षीस स्वीकार अरे वा भूतेश्वर जितेश्वर तुम्हाला काय वाटलं अरे तुम्हाला मी मालव नगरी वाटलं अरे देवतांच्याने ज्या त्यावेळी
देवतांना संकट येईल, देवांच्या भक्तांना संकट येईल. त्यावेळी प्रत्येक देवताला मी साधकाला दिलेलं वचन आहे आणि म्हणलं त्या काय माझी पायपी असते. अरे विड्यानो, अहंकाराने मंडित झाला तुम्ही. तुम्हाला काय वाटलं? तुम्हाला भूक लागली पण देवाचीच करणी आहे. कारण नाश व्हायचा राहिला तर प्रत्येकाला अशी दुर्बुद्धी सुचते. झाड फसवा म्हणा, अरे प्रत्येक प्राणी मात्र गौरांची लक्षणे बघून जन्माला येतो. जन्माला येतो एक दिवस आणि मृत्युमुखी पडतो दुसरा दिवस. त्या 2 दिवसात अंतर म्हणजे जीवन. या जीवनात प्रत्येकाने असं सहकार्य करा. कोणतरी म्हटलं होता बरा होऊन गेला यासारखा दुसरा नाही. मरावे परी कीर्ती आणि हा भवसागर करून देत असेल. प्रत्येकाला एकच आहे मार्ग म्हणजे भक्ती मार्ग. मानवा भक्ती मार्ग बरोबर आणि एकच नाही. कोणी आपल्या जीवनाला अहंकाराला ताट लावून घेऊन जाते. कारण अहंकार सर्वसाला नाश करून हिने जिंकते आणि म्हणत म्हणतोय
मार्गदर्शन त्याने दिलेला तो बोध ते ज्ञानाने आत्मसात केलं. त्या ज्ञानाची महती जाणून घेतली. नाही ज्ञानेन सदृशं पवित्रं हे विद्यते तत्र योगेन सिद्धः कालेन निविद्यते. ज्ञानासारखं पवित्र असं या जगती काही नाही. ज्ञान हे यज्ञकुंडातील अग्नीपेक्षा पवित्र असून सूर्यप्रकाशापेक्षा पवित्र असते. आणि हेच ज्ञान कर्मसिद्धीच्या योगे सिद्ध करता येते. त्याच ज्ञानाला या माझ्या मानव नगरीचा राज करावा आणि यथा योग्य मार्ग तुझी कृपा दृष्टी कारण देवा करू लागल्या दिनापासून तुला बघतोय तुला बसतोय आणि म्हणूनच नित्यशा या मनी आणि या मुखी तुझं आणि तुझंच नाव आहे तुझंच नाव आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ हे प्रथम पूजिता हे सुखकर्ता हे दुःखहर्ता तुझ्या चरणाचे हा तुझा चंद्रांगण नतमस्तक होते. हे देवा तुझ्या कृपेचा वरदहस्त सदैव माझ्या मस्तकी राहते. माझ्या आजच्या दिनी या माझ्या मानवच्या सभेत मी योग्य असेल मनापासून धन्यवाद होते.
वाटू लागलं. दरबाराच्या दिशेनं माझी पावलं वळली. दरबाराच्या द्वारावर मी उभा राहिलो. हृदय आसनावर स्थिर असणारे तुम्ही आसन सोडून उभे राहिला. वायुवेगाने निघत असताना माझे असं काय घडलं की जेणेकरून हा राजदरबार त्यागून आपल्याला कुठे निघावं लागतंय? अमात्य, या लाख मायबापाचं रक्षण करण्याचं कर्तव्य आपलं असताना आणि या लाख मायबावल्या दुःखाने त्रस्त असताना असं प्रेमाने राखू नये का हो? आश्चर्य वाटतंय हा? महाराज. अष्टप्रधान हलदार चोपदार अमात्य लोकपाल वेळापळी या सर्वांची नियुक्ती तुम्ही केली. होय. राजदरबाराला सुरक्षितता असावी यासाठी तटबंदी तट उभा केला. ठिकठिकाणी खिंडार ठेवून सशस्त्र सैन्याचा पहारा अरे, आणि असं असताना आपल्या राज्यात प्रजेला त्रास होतो. कुणाचा? कुणाचा? देवर्षीच्या दुःखातून दुःखोद्गार बाहेर पडले. मार्गाने मार्गक्रमण रणस्थळी पाहिलंय मालवलं इकडे. अरे पाहतो तर काय, एका बाजूने भूतेश्वर, दुसऱ्या बाजूने विघ्नेश्वर, तिसऱ्या बाजूने तिकटता आणि तीन भावंडांनी या मालवणी हैदोस घातलाय. जनजीवन विस्कळीत केलंय. जो मेल त्याला गिळेत उतरते. असं एक एक गिळेत करत असते वेळी मला सांगा या राज्याचं काय होईल? देवर्षी, या राज्यात वास्तव्य करणाऱ्या क्षत्रियांच्या मायबापांचे कपाळ वैतव्यानं पाणी फटफटीत झाले. रक्ताचे पाठ वाहत आहेत. त्यांच्या कच्च्या बच्च्याने आपण राजदरबारापर्यंत धावले. सत्य देवर्षी, राष्ट्र सुख हे आम्हा सैन्याचं सुख आहे. बरोबर आहे. राजकर्त्याच्या प्रत्येक संकटात सैन्याने सामील हो. राजकर्त्याला धैर्य द्यायचं. महाराज, जितेश्वर भूतेश्वर आणि कर्कटा या त्रैवर्गानं जर का आपल्या राज्यात हैदोस घातला असेल, प्रजेला संकटग्रस्त कार्य त्यांच्याकडे घडत असेल, तर त्याला पायबंद घालून प्रजेला सुरक्षित ठेवणं आमचं कर्तव्य आहे. आणि याच कारणासाठी आमच्यासारखे खंडेरी आपल्या सानिध्यात असताना आपण राजदरबाराचा त्याग करून थांबून यावं. एकाच गोष्टीसाठी आमच्या शौर्यावर आपला विश्वास नाही. मुळीच नाही. तुमचं शौर्य परिपूर्णरित्या जाणतोय. पण ज्यावेळी स्वतः राजा युद्धात सैन्यात नव्हे हाती रक्ताभिषेक घेऊन त्यावेळी सैन्याचं बल दुप्पट होतं. आणि त्याच सामर्थ्य प्रेरणेने प्रेरित होऊन शत्रूचा परिणाम होतो. सैन्य सुसज्ज देवा, प्रभाव नाट्य घडवण्याचा प्रयत्न मी करतोय. देवा, तू मला प्रेरित करतोय. अरे प्रेरणा ठीक आहे. अरे हे कल्लाडीला घडवतोय खरं, पण देवा स्वतःच्या दृष्टीने पाहतोय. अरे या कळवा नाट्यामध्ये तुझे भक्त होरपळून निघणार आहे. आज त्यांची कसोटी घेण्याकरता सिद्धलाय. प्रार्थना देवा, बदली तुझे ध्यानामध्ये अशी तुझ्या अशीच करते प्रार्थना. तुझे ध्यान दयाळा, निधी रे, ध्यान दयाळा.
समष्टी व्रताची पूर्णता करावी आणि देवा दृश्य देवानं आपला आशीर्वाद प्राप्त करून आजही चतुर्थी. या अमेरिकेचं व्रत पूर्ण करत असताना आज तागत परमेश्वर कधी खंड पडू दिला नाही, त्यात व्यत्ययही आणला नाही. अशीच कृपा दृष्टी घेत देवा. हे वाक्य व्रत माझ्या तुम्ही करते याच्या मागे माझं स्वतः एक आहे. देवा माझ्या सौभाग्याचं रक्षण, माझ्या नगरीतील प्रत्येक एवढं मागणं मागते. नित्य नियमाप्रमाणे येणाऱ्या आव्हानाला व्रताची पूर्णता करायची. दरबारातील कामकाज आटोपले तर स्वारींचा आत्मा होईल यात शंकाच नाही, कारण या व्रताचं महत्व ते सुद्धा चांगलं जात नाही. ते व्रत त्या व्रताची सांगा आज सेवा करते ती तुमच्याच
यापूर्वीच या वेळे अगोदरच येत होता. हा. बरं उशीर होईल हे मी सगळं समजून घेतलं, कारण तुम्ही एकटे नाही, एक जबाबदार व्यक्ती आहात. या मालव देवीचं खरं राज्य त्या राज्याची जबाबदारी आमच्यावरती आहे. खरंच आहे, हा. पण तरी सुद्धा तुम्ही आजच्या दिवशी इथं यावेत याच्या मागे कारण आहे. असं कोणतं? आताच गणेशाचं पूजन झालं, स्तवन केलं, आता फक्त उरली ती आरती पूर्ण झाली की सर्वांनी प्रसादाचा लाभ घ्यायचा. म्हणजे ते व्रत तू स्वीकारलंय. त्या व्रताचं सांगता झाली. आणि या व्रताची सांगता तू जरूर कर. पण सांगत आमच्यापाशी सवय अहो, नाही. तुम्हाला माहित आहे ना कशाबद्दल एकच. दरबारातील काका नंतर तुमचं आगमन होतं ते कशासाठी? विश्रांती घ्यावी या विश्रांती घ्यावी. पण आज आमचं कर्तव्य आम्हाला हाताळायचं आहे. राक्षसी प्रवृत्ती मात्र प्रजेवरती त्रस्त होते. प्रजेवरती दुःखाचे अवघड दुःखात आहे. त्या क्षणीच्या सुरक्षेसाठी आम्हाला जाणं पुरत नाही. अहो, पण काही वेळ थांबला तर नाही. हे बघा, फक्त आरती तेवढी उरली आहे. मी देवाची आरती. हे बघा. तू केली काय? मी केली काय? पण मला वाटतंय तुम्ही नंतर परत येईल. आता थांबलो यावे तरी. सांगतोय. प्रसाद घेतल्याशिवाय पुणे व्यक्तीनं बाहेर पडायचं नसतं. प्रसाद घेतल्याशिवाय पुणे व्यक्ती जर बाहेर पडली तर संकट येईल. वा देवा गणेशा, विघ्नकर्ते तूच आहेस आणि विघ्नहर्ते तूच आहेस. हे आपलं कर्तव्य पूर्ण करण्यासाठी गेले. यांच्यावर संकट वरनं आणून नको दे बाबा. तेव्हा ते गेले आहेत आपलं कर्तव्य पूर्ण करण्यासाठी. पण त्याच्या जीवनात संकट येऊ नये म्हणून मी या व्रतापासून वंचित राहणार नाही. स्वीकारलेलं व्रत हे पूर्ण करणार आहे. देवा, भजन झालं, पूजन झालं. आता देवा आपली आरती करूनच सर्वांना प्रसादाचा लाभ प्राप्त करून द्यायचा, हेच खरं आहे. आरतीचा लाभ सर्वांनी प्राप्त केला. मला तर वाटलं होतं हे दरबारातून येतील आणि आरतीचा लाभ स्वीकारतील, पण मला बिलकुल निर्माण झालाय
संकट येण्याची चिंता तर असते पण तेव्हा ते संकट दूर कर म्हणजे झालं मी आतापर्यंत केलेल्या गोष्टीचं श्रेय म्हणून तो दुःख कधी दिलं नाही यापुढे देणार नाही यावर माझा विश्वास आहे तेव्हा आतापर्यंत कृपा कशी ठेवली तशीच कृपा तुझी राणीपर्यंत आमची पावलं पडली आहेत. भुक्याचं सांत्वन करण्यासाठी या मालव नगरी चौकडी मनुष्यवाणी माझ्या नेतृत्वापुढे त्यांची सेवा करो. माझ्या भुकेचं सांत्वन मी करणार आहे. विलंब कशाला? समोर दिसतोय तो मार्ग. त्यात स्वतःहून शिकार माझ्यापर्यंत चालत आली. सुवर्ण संधी म्हणावी की काय? वर्णन ऐकलं होतं म्हटलं प्रत्यक्षात पाहूया. योगायोग जुळून आला आणि या अरण्यात आपली गाठा भेटी झाली. आपण कोण? जितेश्वराशी माझ्या देवाला सत्य. जन्म राक्षस कुळात हा राक्षसी वृत्तीनं पछाडलेली व्यक्ती अरण्यात वास्तव्य करू मालव देशात वास्तव्य करणाऱ्या मानवी प्राण्यांना त्रस्त करणारी त्रयी वर्गातील एक व्यक्ती आपण. सांगा रे, का म्हणून या मानव जातीला तुम्ही त्रास देता? भुकेचं सांत्वन करण्यासाठी भुकेला जठरावणी तप्त झालंय आणि तोच जठरावणी शांत करण्यासाठी आम्ही मानवांना किळतूक करतोय. उत्तर तुम्ही तुमच्यामुळं किती जणांना त्रास होतो माहिती आहे? अरे अरण्यात तुम्ही वास्तव्य केल्यामुळे वन्य प्राणी मानव वस्तीत घुसले. मी म्हणतो वानर आणि माकड तुम्ही खाल्ला तर काय होईल? सर्वसामान्य शेतकऱ्यावर आपला संकट दुराप असतो. अरे आपल्या जगण्याचा दुसऱ्याला काहीतरी उपयोग व्हायला हवा की नको? सत्य आहे. एवढं सुद्धा तुम्हाला हे! आतापर्यंत तू बोललेला प्रत्येक शब्द मी या कानाला ऐकतोय पण मला प्रश्न करणारी व्यक्ती कोण आहे? मानव देशीचे राजकर्ते त्यांचा अमात्य सत्यसेन समाजाचे हालात. हे सत्यसेन, जीवनात जर का तुला सुखानं जगायचं असेल तर माघारी जा. अन्यथा तुझी शिकार साध्य करत मी माझ्या भुकेचं सांत्वन करणार आहे. सुखाचं जीवन म्हणजे नेमकं काय? चार भिंतीच्या आड लपून बसणं म्हणजे सुखाचं जीवन का? मुळीच नाही. पण अरण्याच्या ठिकाणी जे दाराव स्वतःच्या भुकेचं कर्तव्यासाठी स्वतःचे पंचप्राण वेचणं याला सुख म्हणतात. माझं कर्तव्य आहे माझ्या राज्यात वास्तव्य करणारे प्रजाजन सत्य त्या आहे. प्रजाजनांचं रक्षण करणं आणि त्या प्रजाजनांच्या रक्षणासाठी आपल्याला पायबंद घालावा या उद्देशानं माझं आगमन झालंय. वारे! काय बंद घालण्यासाठी मी इथपर्यंत आलोय. आम्ही म्हणजे कोणी समाजाला वेगळं लक्षात ठेव. दगडीचा बोट घेत नाही. मी शांत बसणार नाही. माझा नडीचा घोट घेण्यापूर्वी स्वतःच्या प्राणाचं रक्षण कसं करावं याकडे माझं लक्ष नाही. ए! मरणाची
म्हातारो, मी माझ्या मुक्याचा साथ करून केलाय. ज्याची अभिमान झाला तो चिरया गेला, ज्याची अभिमान झाला तो चिरया गेला, अहंकार झाला तो माया गेला, अहंकार झाला तो माया गेला. मालवणगिरीचा अमात्य. वाह, बरं झालं. तू चालत्या पावलांशी जात असते वेळी माझ्या इच्छेची परिपूर्तता होणार आहे. अमात्य, आता ज्याच्यावर तू वार केला तो माझा बंधू. आणि त्यासाठी काय तुला मी वचन दिलंय की ज्यानं तुझा घात केलाय त्या जमान्याला जगसंख्यापासून नष्ट करेल. आपल्या बंधूला वचन दिलं, होय, त्या वचनाची पूर्तता व्हावी म्हणून अमात्याचा शेवट करण्याची जिज्ञासा. आपल्या बंधूची जी झाली गती तशी आपली स्थिती होऊ नये. मग यासाठी एक काम करा. काय? हे अरण्य सोडा, मालव देशाचा त्याग करून तुम्ही निघून जा. तुम्हाला जीवदान मिळणार. मी जगण्या मारण्याचा विचार आतापर्यंत माझ्या जीवनात कदापि केला नाही. माझ्या बंधूला तू जगसंख्यापासून नष्ट केलं, मग त्याच बंधूला दिलेलं वचन त्या वचनाला
तो तुमचा शेवट केल्या वाचून राहणार नाही. अरे आतापर्यंत जे आमच्या मार्गात वीर ठाम उभे राहिले, प्रत्येक वीराला समोरच्या मुखानं या भूतेश्वराला समजाविलं. ऐकलं नाही? त्यांना जीवदान दिलं नाही तर त्यांना जगसौख्यापासून नष्ट केलं. आणि ऐकलं, त्यांना जीवदान देण्यासाठी मी तत्पर ठरलोय. सिद्धेश्वर, सामोपचाराचा बोध कुणाला करतात? कुणाला म्हणजे जो आपला सामर्थ्याचा असतो त्याला मुळीच नाही. मग सामोपचाराचा बोध कुणाला करतात? तर जी व्यक्ती वाम मार्गाकडे वळते त्या व्यक्तीला सन्मार्गाला आणण्यासाठी सामोपचाराचा बोध केला जातो. आम्ही करतो ते चुकीचं आहे का? तुम्ही प्रजेचं रक्षण करणं हे क्षत्रियाचं कर्तव्य नव्हे का? त्रिवार सत्य मग आम्हाला सामोपचाराचा बोध करणारे आपण कोण? कारण कसं आहे, जे घडलं ती प्राप्त परिस्थिती आहे आणि आमचं कर्तव्य कोणतं आहे? आज जीवनात स्वतःच्या भुकेला सांत्वन करण्यासाठी हिंस्र पशुधन आम्हाला मिळालं नसेल तर भक्षण करणं आमचं कर्तव्य आहे. याचं उदाहरण आपल्या बंधूला मी दिलंच होतं. अरण्यातील प्राणी वस्तीत आले ते तुमच्यामुळे आले. त्यांचाही त्रास मानवाला होतो आणि तुमचा सुद्धा त्रास होणार आहे. आणि तोच त्रास तुम्हाला सहन करावा लागेल. सिद्धेश्वर! होय. माझ्या प्रजाजनांना जर का व्यक्त करण्याचं कार्य तुमच्याकडे करत आहे, तर तुमचा शेवट करून प्रजेला भयमुक्त करणं आज देवाला आपल्याला वाटत आहे. आतापर्यंत तुझ्यासारखे काळ माझ्यासमोर घडत नाही. ही देवागर्जना करणारा नव्हे, केवळ कृती आचरणात आणणारा श्रीमान सतीश पाटकर यांनी माझ्या कलागुणाचा गौरव करण्यासाठी एक 100 रुपयाचं पारितोषिक दिले. सतीश पाटकर आणि तुम्हा प्रेक्षक जनांना वंदन करून गुरुकृपा दशावतार नाट्य मंडळाच्या वतीनं या पारितोषिकाचा स्वीकार. कुठेही जा पण भाषा
अशी सवय तुला अजून ज्ञात नाही. वेळ काय याचा विचार करून तुझ्या या चरण्यामध्ये आमचं वस्तिस्थान. भूतेश्वर अशी माझ्या देहाला संज्ञा. भूतेश्वर अर्थात ज्या त्रैवर्गाच्या सुरात तुम्ही फिरतोय हे अरण्य धुंडाळतोय त्या त्रैवर्गापैकी आहे. भूतेश्वर त्रिवार सत्य. पण ज्या मार्गाचं तू अवलंबन केलंस माझ्या मार्गात तू अडविलंयस. नाव काय तुझं? ज्या मला सगळीकडे बघेना, तुम्ही फक्त आहे. त्यात प्रलेता त्राता, त्यात प्रलेता रक्षण करता. मानव सगळीचा राज करता, वारे चंद्रांगता. म्हणजे तुझ्याच वतीनं अमात्य तेथे आहे. अमात्यानं माझ्या बंधूचा घात केला आणि आज स्वतःच्या चरण चालीनं माझ्या मार्गाच्या आळाला कुणी समटलंय. मणिवचन ते स्वप्नी दिसे. अर्थात याच मार्गाचा अवलंबन करतेवेळी तुझं आगमन इथं झालं. आता एकच ठरला मनाचा निश्चय. आणि तोच कोणता असेल? या साऱ्या राजराजेश्वराला शिवाचा स्वतःचा उत्कृष्ट मी सिद्ध करणार. जीवन मनात व्यतीत व्हावे. मानवी स्वप्न मानवी चित्ताच्या पुढात राहिले. एका पंचकृतीने तुला दिले. काय? एकच
तुला काय केले तुला कोणाला काय अपराध माझ्या बंधूचा होता काय अपराध? सांग म्हटले निष्पाप जनतेला त्रस्त करावं, त्यांना जीवन विस्कळीत करावं, स्वयाचाराने मारणावं, हा तुझ्या बंधूचा अपराध. हे राजकर्त्या आम्ही आमचं कर्तव्य परिपूर्ण करीत होतो काय चुकलं आमचं काय कर्तव्य? एकच प्रतिनिधी कोर्टाची खैरी भरावी याच्यासाठी आज आम्ही दिल्लीत गेलो. काय चुकलं आमचं पण हे आम्ही वरचढ- आमचं पोट भरू नये का हे वरचढ काय काय पोट जरूर भरावं. काही मनुष्य प्राणी आहेत आणि ते मनुष्यपैकी आपल्या पोटाची खळगी भरत असतात. या विश्वाचे प्रत्येक जीव जंतू तुम्ही केलं प्राणी आपल्या पोटाची खळगी भरवितोय, पण त्याला वेळा मर्यादा आहे. काय ही जी लाख माय बावळे आहेत, या लाख माय बावळ्याचं रक्षण करता मी आहे. हा जो त्यांना हानी पोचेल त्याला हानी पोचण्याची मी समजतो. अरे तू राग करता ते काय करते मित्रा ते काय करते ज्याप्रमाणे माझ्या बंधूचा तू शेवट केलाय तुला मी शिल्लक ठेवणार नाही तुला कुठलंय ते भरणारे ठेवतो. हे वरचढ स्त्री आहे. हा. मनाच्या डोळ्यात तुझ्या बंधूला दिसलंय आणि म्हणून तो मनात प्राप्त झाला. आणि तोच एका स्त्रीवर मला शब्द बोलायचं नाहीये आणि म्हणून सांगतोय जा. ही स्त्री काय आहे आणि काय नाही आणि तुला पटत नाही. आणि हे तू कोणत्यामुळे हे मलाही माहित आहे. अरे वा एवढं एकच करायचं करायचं करायचं
फारच लवकर लक्षात आले दिसते आता कसं आहे हा. जरा उष्मा फार वाढलाय ना त्यामुळे मला काही सुधरतच नाही हा. हो, हो. नाही, वाऱ्याची झुळूक येईल हा, पण ती स्वीकारण्यासाठी हा. मला तेवढा वेळच नाही हा, मिळत. हा. काय करायचं वेळ नाहीये. तुझ्याकडे वेळ आहे, पण आता वाऱ्याचं काय हा, हा, नसतं. थांबा, थांबा, थांबा. म्हणजे जाऊ दे ना. तर काय झालं मी जरा चुकले खूपच मी चुकून असं वाटून आले. खूपच चुकले असं म्हणा. मला म्हणते, काय काय? ऐका ते आहे. इथून सांगा. इथून सांगा. माझे पराक्रम तू वाढवून गेलीस. नाही, माझ्या पराक्रमाचं सामर्थ्याचं तुला मोल कळलं असेल आणि म्हणून सांगतोय काय केलं? जगायचं असेल मार्ग मोकळा आहे. अहो, जगायचं कुणाला सांगितलं? मग मला जगायचं आहे तुमचं. ते असं काही ऐकायची इच्छाच नाही. तुझ्यासोबत जगायचं मी नाही म्हणत. मग मी तुम्हाला पाहिलं. काय ते तुमचं तेज, काय ते सौंदर्य. त्यापेक्षा माझं सौंदर्य आहे की नाही? आहे की नाही? आहे ते आहे, पण आहे. माझं आयुष्य आहे. असं म्हणू नका. माझ्याकडे शब्दच नाही तुला सौंदर्य वर्णन करायला. बरेच जण आले, हो बरेच जण आले माझ्याजवळ पाहिलं. हो त्यांच्याजवळ शब्दच नाही. शब्दच नाही ते म्हणून तो करत असतो. असं कसं आहे? म्हणजे मी त्यांना बोलू दिलं नाही. म्हणून दिलं नाही. नाही बोललो. गाणं म्हणलं. वा. मी तशी कोणाच्या हाताला नाही. मग आता मी काय म्हणते, काय ते तुमच्या पराक्रमावर मी खुश आहे. काय पाहायला मिळतंय? बरे बाबा, हे पहिले तुमच्या पाया पडतो. असं काय करता? जरा थांबा. काय ते? तुझं प्रेम जर उतरलंय, माझ्याकडे एक पर्याय आहे. आता माझं खूप माझ्याकडे पर्याय आहे. जरा उष्मा वाढली. मी काय सासू ऐकून नाही काय ते? घेत. तुझं प्रेम जर झालं उतरून जात असेल ना, माझ्याकडे पर्याय आहे. असा कोण? पण माझ्या सानिध्यात तुला त्रास सहन करायचं नाही. बरं नाही. मला ते नको. तिचं नाव तरी ऐकून घे. नाव? तिला प्रेमाने अवी म्हणतो. ए! काय म्हणालास? तिच्याजवळ नसेल ना, हा. तुला प्रेम नको नको तिच्या जवळ नको कोणाजवळ नको. मला तुम्ही ठेवा. हे बघ, एकच सांगतोय, हे होणार नाहीये आणि म्हणून तुझं प्रेम तुझ्याजवळ असतं. अहो प्रेमाचा इशारा केला. कळलं नाही? कळलं नाही? कळून घ्यायचंही नाही. कळून घ्या. इशारा. पण करायला काय करतोय? माझं कर्म पूर्ण बघ. ऐकताय ना? इशारा. कुठे कुठे गेले? अरे, सैनिक कुठे कुठे गेले? तू लागला ना.
तुझ्या प्रेमाला हे सारं काही भिजून ते माझ्या प्रेमाने माझं प्रेम होऊन जात नाही, तुझं प्रेम होऊन जात नाही. त्याच्यामुळे भिजून गेलं सगळं. आपल्या प्रेमानं हे सारं काही भिजून गेलं. पण मग तुझं. एवढं काय माझ्या आणि तुझ्या प्रेमाला हे सारं काही भिजून गेलं. आणि म्हणून भिजली माझे हे सगळं थांब रे निशाण हा प्रेमाचा सुगंध आहे. आणि दमले हे तुझ्यामध्ये एवढं मी प्रेमानं सांगते त्यांना कळत नाही. नाही, वळवून घ्यायचं नाही. आणि वळवून घ्यायचं नाही. हा? आणि म्हणून सांगतोय, काय ते काय ते सांगतोय. हा हे होणार नाही. कारण जरा थांबा जरा मला उष्मा फार वाढलाय ना जेवणा. नातच का अस्मिता पाटकर बरोबर? अस्मिता पाटकर या माऊलीनं माझ्या कलेचा गौरव करण्यासाठी हे लाखोचं 200 रुपयाचं पाठवलं. त्यांचे उदाहरण म्हणून माझ्या गुरुकृपा दशावतार नाटकाला शिकलं. त्या बक्षाचा नर स्वीकार करते आणि नर स्वीकार करते. हे बघ, मी काय म्हणते तू काय म्हणते करू. एवढं मी प्रेमानं सांगतो ऐकते. सांगितलं. प्रेमाचा निशाणा केला सगळं काय केलं कळतच नाही. हो हो जी कोण आहे माहितीये तू कोणी असू. जी कोण आहे माहितीये फुलवंती मला प्रेमाला जलवंती मदन मंजिरी लावण्याची लटका सौंदर्याची खान लटका. तुम्हाला काय आहे त्याचं सौंदर्य आहे त्याचं आहे पाहत तुमच्या नेत्रात काहीतरी गेलं हे असणार. असू दे, माझ्या नेत्रात काय नेत्रात कुठल्या असं बरं झालं. तुला काय आहे? तुम्हाला माहिती आहे मला कोण कोण काय काय म्हणतात ते तुला काय म्हणणार. तुला म्हणणार अलीकडे आहेस तू. सगळे म्हणतात माझी चाल हरणीच्या पाडसा बरोबर आहे देवा. प्रमाणे.
ते तुला एकच सांगतोय आणि निर्वाणीच सांगतोय तुझ्यामध्ये या भावना आहे त्या माझ्याकडून परिपूर्णपणे आयुष धाडगावकर यांनी माझ्या कलेचा गौरव करण्यासाठी हे नाटकाचं प्रश्न आहे त्यांचे उच्चारण माझ्या गुरुकृपा दशाला नाट्यमंडळ चुकलं या लक्षात आणून स्वीकार करते आणि काय राजकन्या या सरोवरात नाही माझ्या बंधूचा अपमान केला माझ्या बंधूचा बदलता तुम्ही येतल्याशिवाय मी वर्तमान नाही तू मेटा कुठे गेलो आणि काय म्हणून होता रोजचं सकाळी बाहेर सरलोय पाणी भरून फुलो माझो माहिती असा मासो कसो गावतो शिरा मारतोस तू या बाहेर सरलोय काय तू पाठवून देव पाण्या करू कासोस अरे काय मासो गावतलो मासो कसो गावतलो मेला कशी ठेवला तो मेला तो मागलो शिरा मारल्या त्याला तो खरा सांगायचा एखाद्या माणसाला 4 मासे देऊचे कोण सांगाले त्याला कोण दाखवले सगळं मासो गाळून दिले खवाय सुद्धा ठेवू तयार नाही माहिती असा आणि आता सोरो खान जातात अडे जाता असतात मला ते पण मी काय करू एक सारखो येतोय निक्या मी हातात जातो अशी माझी परिस्थिती झाली पण आका माहिती असा जरी का असला ती माझो खापरो माझो ना तो माझ्या पाठीशी असा आज मी खापऱ्या पहिला सांगानिलो असोय हे माझ्या खापऱ्या जेव्हा जर आता जातोय वडा ढकलतोय मासो गावलो तर नारळाची किस तुका देतोय जावायला आणि तसाच करतो कोणी दिली आणि कोणी घेतली मला नाही आता